रन्स मिळतील 6 षटकार. हो मिस टायमिंग राहिला. बॉल हवेमध्ये. स्वतः एसटी रक्षक आलेत. बॉल खाली पकडली. कॅच. अरे पहिला हादरा इथून पाहायला मिळतो बॅटिंग करणाऱ्या. अचानक फायटर्स टीमला फलंदाज इथून बाद होतील. नितीन पहिल्याच बॉल वरती नितीनच्या बॅट मधून षटकार आला होता. अगदी इरादे स्पष्टच केले होते त्या षटकारानंतर आणि त्याच्यानंतर अगदी सेकंड बॉल वरतीच विकेट आपल्याला पाहायला मिळते. हॅलो 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 ठीक. विकेट आल्यात बॅक टू बॅक. 2 विकेट. हॅट्रिक बॉल. गोलंदाज कुणाल. 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. हो फटका इनफिल्डच्या वरून केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप मध्ये बॉल सीमा पार. डीप स्क्वेअर लेगला आलाय चौकार. विकेट हॅट्रिक बॉल वरती आपण पाहतोय चौकार आलाय. फलंदाज सिद्धेशच्या बाट मधून आपण पाहता हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. सॉरी विवेक. ओ फटका इथून आपण पाहता लॉफ केला. लॉंग ऑफ मध्ये बॉल चालला. फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. तोपर्यंत एक सिंगल धावीतून आपल्याला पाहायला मिळतीये. सिंगलने स्कोर बोर्ड जाऊन पोहोचेल ते मात्र 11 वरती. 11 धावा धाव फलकावरती आपल्याला इथून पाहायला मिळतात. पहिलं षटक चालू आहे कुणालचं. चांगली बॉलिंग केली आहे कुणालनं. 2 विकेट्स मिळवल्यात परंतु 2 मोठे फटके त्याच्या विरोधामध्ये आलेत. पहिल्या बॉलवरती षटकारानं सुरुवात केली होती नितीननं परंतु तो जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये उभा राहू शकला नाहीये. अगदी लगेच दुसऱ्याच बॉलवरती तो मात्र बाद झाला. त्याच्यानंतर अगदी आपण पाहताय प्रवीण आल्या पावली माघारी परतलेत. हो शॉर्ट बॉल होता. हुक केला. फाईन लेगला. बॉल सीमा पार. आणखीन एक चौकार. फलंदाज प्रवीणच्या बाट मधून षटकार. सतरा धावा धाव फलकावरती या षटकाराच्या साह्याने आपण पाहता जबरदस्त बॅटिंग चालू आहे. विकेट आल्यात त्याचा कोणताही दबाव नाही आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहताय त्या धावा बनवण्याचा ते मानस आहे ते आता बॅटिंग करणाऱ्या अचानक फायटर टीमचे संघ मालक आपण पाहताय प्रमोद देशमुख आणि भावेश सकपाल आणि तदनंतर आकाश पारदी
या त्रिमूर्तीनं हा संघ पॅक केलाय. या संघाचे पुरस्कार आहेत आणि तो संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. धाव फलक्यावरती आपल्याला 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 बाद 17 धाव फलक्यावरती पाहायला मिळतात. सेकंड ओव्हरला सुरुवात होती आणि या सेकंड ओव्हर मध्ये ऋतू 11 संघाचा कर्णधार आणि श्री सिद्धिविनायक संघाचा कर्णधार प्रतीक आहे गोलंदाजी मार्क वरती. हो इथे एज लागली आहे. एस्टिरक्षकाने कॅच कॅरी केलाय आणि इथून आणखीन एक विकेट पाहायला मिळतीये. ती अचानक फायटर्स टीमची तिसरा आदरा मिळतोय. सन्मान्य सोपानचे असावले साहेबांकडनं विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. टीमचे पुरस्कार आहेत आणि त्यांच्याकडून आता मात्र विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आपण पाहता. सोपान 11 दामनी टीम मैदानाच्या आतमध्ये खेळतीये. फीडिंग चालू आहे आणि त्याच टीमचे पुरस्कर्त्यांकडून खऱ्या अर्थानं विकेट हॅट्रिक साठी 500चं कॅश प्राइज आहे. जरा स्पीडअप करा, जास्त वेळ घेतला जातोय. वेळ फार कमी आहे आपल्याकडे. धाव फलकावरती जर पाहायला गेलं तर इथून आपल्याला पाहायला मिळतात त्या 17 स्केअर केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल बरोबर अगदी पण पाहताय. शॉट बॅकवर्ड पॉइंट मधून काढलाय. डीप मध्ये बॉल चाललाय. फील्ड केला जाईल का, परंतु बॉल सीमारेषा गाठतोय आणि इथून चौकारच पाहायला मिळतोय. आणखीन एक चौकार इथून आपण पाहताय. चौकार आला आणि या चौकारानंतर धावसंख्या आता जाऊन पोहोचते. ती अगदी आपण पाहताय 21 धावा धाव फलक्यावरती आल्यात. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. शॉर्ट कव्हर मध्ये फिल्डर आहेत. ओ चांगली फिल्डिंग फेकी आणि इथून मात्र फलंदाज बाद. पुढे निघाले होते. यस नो आणि तिथे मात्र अगदी आपण पाहताय फलंदाज रिटर्न फिरायचं होतं परंतु पोहोचलेच नाहीयेत. रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होत आहेत. चला स्पीडअप करायचंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. प्रदीप 6व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेत. 6वा क्रमांक. हो आणखीन एक चांगला बॉल. गोलंदाज प्रतीक्षा आपल्याला इथून पाहायला मिळतोय. धावसंख्या 21 झाली आहे. चार बॉल आतापर्यंत झाले. 4 धावा खर्च केल्यात. गोलंदाज प्रतीकनं इतकी चांगली गोलंदाजी चालू आहे. ओ फटका लॉंग ऑनचा मधून बॉल सीमा पार. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. चार धावा खर्च केल्या होत्या 4 बॉल मध्ये आणि 5व्या बॉल वरती मात्र तो आक्रमक फटका पाहायला मिळतोय. फलंदाज प्रदीपच्या बॅट मधून आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती आता मात्र तब्बल 25 वरती. स्लो डाऊन झालाय पूर्णपणे. आपण पाहताय बराचसा वेळ घेतला जातोय. वेळ फार कमी घ्या. स्पीडअप करा. सातत्यानं त्या सूचना केल्या जात आहेत. ऑन साइडला फटका. काव कॉर्नरला फिल्डर बरोबर हातामध्ये त्यांचा पकडले कॅच आणि इथून फलंदाज बाद होतील. प्रदीप
सन्माननीय सोपानजी असावळे यांच्याकडून आपण पाहताय विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि 2 ओव्हर मध्ये धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. त्या अगदी 25 धावा. चला पंच स्पीडअप करायचंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय सिद्धेश बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेत. बॅटिंग करते अचानक फायटर्स फीडिंग करणारी टीम सोपान 11 आपण पाहताय. धावसंख्या 25 वरती 5 सध्याच्या घडीला बॅटिंग करत असताना अचानक फायटर्स टीमची आपल्याला पाहायला मिळतीये. धाबा जरूर आल्यात परंतु विकेट साठी आपल्याला येताना पाहायला मिळाल्यात. तो विकेटचा दबाव आता इथून खऱ्या अर्थानं पाहायला मिळेल का? अचानक फायटर्स टीम वरती ऋषी गोलंदाजी मार्क वरती. तिसऱ्या ओव्हर मध्ये ऋषीला मात्र बोलवलंय. सॅकिंग एंड वरती प्रमोद आहेत आणि नॉट सेकंड वरती आपण पाहताय सिद्धेश. ऋषीचा पहिला बॉल स्लॅश केलाय, गॅप मध्ये ढकललाय, बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे, चौकार. अचानक फायटर्स टीमचे पुरस्कर्ते आहेत प्रमोद आणि त्यांच्या बॅटमधून आता चौकार आलाय. सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये गेलेत आणि जबाबदारी पूर्वक आता बॅटिंग करायची आहे. जबाबदारीने त्या धाबा बनवायच्या आहेत. ओ यावेळी ऑन साइडला टायमिंग प्रॉपर आहे, बॉल हवाई सफर आहे परंतु पकडली एक कॅच आणि इथून प्रमोद यांना मात्र परतावं लागतंय. विकेट क्रमांक 6 मैदानाच्या बाहेर प्रमोद. हो स्लॅश केला, गॅप मध्ये ढकलला, फिल्डर आहे चांगली फेडिंग तोपर्यंत एक धावेतून कंप्लीट होतीये. एक सिंगल धाव आली आहे. सिंगल न धाव फलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 30 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना अचानक फायटर्स टीमच्या सन्माननीय भगवान शेठ भगत या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. ओ स्लॅश केलाय, इनफिल्डच्या वरून आहे, फिल्डर पोहोचलेत, पकडले कॅच आणि इथून आणखीन एक फलंदाज बाद होईल. सिद्धेश देखील इथून आउट. विकेट हॅट्रिक साठी टीमचे पुरस्कर्ते सोपान 11 टीमचे पुरस्कर्ते सोपान सर यांच्याकडून आपण पाहता विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पहिल्या बॉल पासून हे कॅश प्राइज लावण्यात आलाय परंतु कोणत्याही गोलंदाजाला आतापर्यंत ते कॅश प्राइज मात्र मिळवता आलं नाहीये. अजूनही जर पाहायला गेलं तर तिसरं षटक चालू आहे, 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत आणि इथून विकेट्स आली आहे ऋषीच्या या चौथ्या बॉल वरती. म्हणजे अजूनही 2 बॉल मध्ये जर 2 विकेट्स आल्या तर मात्र ते कॅश प्राइज ऋषीला मात्र मिळवता येईल. हलक्या हातानं सेन्सिबल पद्धतीनं डिफेन्स केलाय. ड्राईव्ह करत असताना एक धाव आली आहे, सिंगल आली आहे. सिंगल न धाव फलक आता 31 धावा धाव फलकावरती आहेत. विकेट्स आल्यात 7.
हो चांगला बॉल पडल्यानंतर अगदी बरोबर एस्टांवरतून निघून गेला. आणखीन एक डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल आल्यानंतर षटक क्रमांक या ठिकाणी तिसरं देखील समाप्त झालाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आल्यात अचानक फायटर्स टीमच्या. त्या मात्र 31 विकेट्स आल्यात 7 धावा मोठ्या प्रमाणामध्ये आल्यात. धाव गती चांगली आहे परंतु विकेट्स अगदी आपल्याला येताना पाहायला मिळाल्यात. प्रत्येक फलंदाजानं एकच चुकी केली आहे. प्रत्येक फलंदाजाला मोठा स्ट्रोक हवा होता. प्रत्येक फलंदाजाला अगदी आपण पाहताना सुरुवातीपासूनच आक्रमण करायचं होतं आणि त्याच्यामध्ये त्या विकेट्स त्यांना पाहायला मिळाल्या आणि त्या विकेट्स अगदी आता आपण पाहताय या मॅचचं टर्निंग पॉइंट ठरतंय की काय असं चित्र आता इथून मात्र पुढ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. चला स्पीडअप करायचंय. हो एज लागली पाठीमागे एसटी रक्षकांना एफर्ट चांगले दिलेत परंतु बॉल सरळ निघून चाललाय फाईन लेग मध्ये सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. चौकार आला. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35 वरती. 35 धावा धाव फलकावरती. अचानक फायटर्स टीमच्या धावा बनवायचे टार्गेट सेट करायचे त्यासाठी प्रयत्न करायचे. ते प्रयत्न करत असताना चांगला बॉल डॉट बॉल इथून आपण पाहताय. हो चांगला बॉल आणखीन एक अगदी आपण पाहताय एज लागली आणि मात्र कॅच कॅरी झाले. आणखीन एक विकेट पाहायला मिळतीये. अचानक फायटर्स टीमची धक्का क्रमांक 8वा एका पाठोपाठ एक धक्के मात्र मिळतात. प्रत्येक फलंदाजानं एक एक मोठा स्ट्रोक मारलाय परंतु शेवटपर्यंत त्या मैदानावरती थांबण्याची ताकद दर्शवलीच नाहीये. आणि प्रत्येक गोलंदाजानं देखील आपण पाहताय ते कॉन्ट्रीब्युशन करत असताना 2-2 विकेट्स मिळवल्यात. नवीन फलंदाज अनिकेत अँडी आता फोडणार का अंडी भांडी. हो एज लागली पाठीमागे चाललाय. लक फॅक्टर ओपन झालेत. फाईन लेगला बॉल सीमा पार अँडीच्या बाट मधून चौकार. बॉल द्या बॉल. अजून 2 चौकार जर का आले ना अँडीच्या बाट मधून तर भावेश सकपाल यांच्याकडून 3 महिन्यासाठी हेअर कटिंग फ्री. आता हात बीत सगळं एकदम व्यवस्थित करून घ्या. लेस वगैरे बांधून घ्या. 3 महिने 3 दिवसांनी गेले तरी चालेल. ऑन साइडला फटका तर चांगला आहे. गॅप शोधली जाईल का परंतु फिल्डर आहेत. पकडली एक कॅच डीप स्क्वेअर लेगला. अँडीला इथून परतावं लागतंय आणि त्यांच्याकडे आता खऱ्या अर्थानं प्लेयर्सच नाहीयेत. त्याच्यामुळे आता बॅटिंग करणारी टीम देखील आपण पाहताय इथून ऑल आउट.
मुले खऱ्या अर्थानं आपण पाहताय या स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहेत. त्यांचं मनापासून आपण आभार व्यक्त करूया. एकोणचाळीस धावा धाव फलकावरती आल्यात, परंतु 5 धावा या पेनल्टी स्वरूपामध्ये असतील. म्हणजे 39 आणि 5. आस्था इलेव्हन संघाचे संघमालक कुठे असलं त्यांनी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. 39 आणि 5 44 धावा धाव फलकावरती आणि टार्गेट असेल ते मात्र 45 या धावसंख्येचं. 30 बॉल 45 धावसंख्येचं टार्गेट आहे. श्री सिद्धिविनायक संघाचे संघमालक यांनी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. सॉरी फिल्डिंग करणाऱ्या अचानक फायटर्स टीमला देखील 5 रनांचे पॅनल. सोपान 11 टीमला 5 धावसंख्येची पॅनल्टी आहे. अचानक फायटर्सला 2 धावसंख्येची पॅनल्टी आहे. म्हणजे आता 2 धावा ज्या आपण 5 धावा ऍड केल्या होत्या त्यातल्या 2 धावा मायनस करूया. म्हणजे आता टार्गेट असेल ते 43 धावसंख्येचं टार्गेट आहे. चला स्पीडअप करायचंय. जास्त वेळ घेऊ नका. ऑफिशियल तशा सूचना आपण देखील करा. आणि जर वेळ घेत असेल तर आयोजकांनी सांगितलंय संपूर्ण अथॉरिटीज आपल्याकडे आहे. तुम्ही लगेच जागेवरती पॅनलाइज करू शकता. हो चांगला बॉल पडल्यानंतर अगदी आपण पाहता बॉल संतोष इकडे इकडे. चांगला बॉल आणखीन एक आपण पाहता बॅक टू बॅक डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतात. 43 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे सोपान 11 टीमला. पहिले 2 बॉल खऱ्या अर्थानं डॉट बॉलच फेकलेत गोलंदाज सिद्धेशनं बॅटिंग करत असताना. थोडासा कुठेतरी बाक फुटला होता. त्या धावा त्याचा बॅट मधून आल्याच नव्हत्या. एज लागली आहे एसटी रक्षकाच्या डोक्यावरून. बॉल चालला लॉंग स्टॉपला सीमा पार चौकार. ऋतू इलेव्हन संघाचे संघमालक श्री भगवान शेठ भगत यांनी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. आणि त्या संघाचा कर्णधार सुद्धा यायचंय. आणि श्री सिद्धिविनायक संघाचा कर्णधार यांनी सुद्धा टॉस बॉक्स मध्ये यायचंय. प्रत्येक चौकारासाठी सोपान 11 टीमचे पुरस्कर्ते सोपान आसावळे यांच्याकडून प्रत्येक चौकारासाठी 100 आणि षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज. आणि हॅट्रिक जर आली तर कॅश प्राइज वाढेल. चौकार हॅट्रिक अशी आले तर 500, षटकार हॅट्रिक आली तर 1000. ओ फटका गॅप मध्ये ढकलला. थर्डमॅनला बॉल चालला डीप मध्ये. फिल्डर प्रयत्न करतात. बॉल त्यांच्या आवाक्याच्या बाहेर सीमा रेषेच्या पलीकडे. आणखीन एक महत्वपूर्ण चौकार.
धावसंख्या जाऊन पोहोचली ती अगदी आपण पाहता. डीजे भगवान शेठ या लवकर. डीजे थोडस सेटअप करा. हो कट करायचं होतं सेन्सिबली, परंतु बॉल पडल्यानंतर आतमध्ये आलाय आणि इथून आपण पाहता डॉट बॉल षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 8 आल्यात. पाठलाग 43 चा करायचंय. पहिल्या ओव्हरमध्ये 8 आल्यात. विकेट्स आली नाहीये. चला टीम मीटिंग नाहीये, पहिल्या ओव्हरमध्ये टीम मीटिंग नाहीये, लक्षात असू द्या. अचानक फायटर्स टीम, जरी आपण आयोजक असाल, जरी आपण संघ मालक असाल, तरी देखील नियम हे सगळ्यांना सारखे आहेत. चला जास्त टीम मीटिंग नकोय, स्पीडअप करायचंय. चला लगेच स्पीडअप करा, मॅच लगेच सुरुवात करा. तशी पंचांना देखील अथॉरिटी आपण दिलेली आहे. पंच देखील त्या ठिकाणी तुम्हाला लगेच पॅनल्टी देतील, कारण की आज आपल्याला बरोबर वेळेमध्ये सगळे मॅचेस इथून कव्हर करायचे आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा आल्यात. ऋषी आणि पप्पू मैदानाच्या आतमध्ये सलामीचे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. सेकंड ओव्हरला सुरुवात होते. गोलंदाज चला स्पीडअप करायचंय जरा. प्रदीप गोलंदाजी मार्क वरती. चला जास्त वेळ घेऊ नका. गणेश सर टाइमर ऑनच आहे ना. इथून मात्र पहिली विकेट येते सोपान 11 टीमची. फलंदाज इथून बाद होतील. पप्पू श्री सिद्धिविनायक संघाचा कर्णधार. व्हाईट बॉल आलाय. एक्स्ट्राचे धाव आले. एक्स्ट्राच्या धावानं धाव फलकात जाऊन पोहोचतोय ते मात्र 9 वरती. 9 धावा धाव फलकावरती. नऊ धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ओ आणखीन एक चांगला बॉल. ऑन साईडला बॅट वेगानं फिरते, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. तो संपर्क करावा लागेल. डॉट बॉल इथून आणखीन एक पाहायला मिळतोय. 9 वरती धावा धाव फलकावरती थांबलात सोपान 11 टीमच्या. 43चा पाठलाग करत असताना चांगली बॉलिंग चालू आहे सध्याच्या घडीला. आपण पाहताय अचानक फायटर्स टीम कडनं त्या धावाचा बचाव करत असताना ओ फटका लॉब केला. मिस टायमिंग आहे हवेमध्ये. स्वतः गोलंदाज पकडली कॅच. आणखीन एक विकेट. धक्का क्रमांक 2. फलंदाज राहुल आउट. चला स्पीडअप करायचंय. ओ फटका मिस टायमिंग हवेमध्ये. आणखीन एक विकेट. बॅक टू बॅक विकेट येत असताना सोपान 11 टीमच्या. टीम मीटिंग करू नका प्लीज. टीम मीटिंग करू नका. बॅट्समन लगेच पाठवा मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज संतोष देखील इथून बाद झाले. ठिकाणी
श्री सिद्धिविनायक संघाने टॉस जिंकलेला आहे. आपण त्यांच्याकडनं 2 शब्द ऐकूया. प्रथमतः आम्ही फील्ड करतो आणि प्रथमतः आयोजकांचं खूप खूप आभार. खूप सुंदर आयोजन केलं आहे. खूप सुंदर असं आयोजन केलेलं आहे पिंगळजकरांनी. तर त्यांचे आमच्या ऋतू 11 संघाकडून खूप खूप शुभेच्छा आहेत. आणि दत्तादादा आमचे लेजंड आहेत. जे काही ओरोमध्ये काही शिकलोय तर दत्तादादा त्यांच्याकडूनच शिकलोय. तर नक्कीच 100% देण्याचा प्रयत्न करेल. हो, विकेट हॅट्रिक कंप्लीट झाली आहे. गोलंदाज प्रदीपची कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. 43 धावसंख्येचा बचाव करत असताना वाख्यान्यजोग अशी गोलंदाजी पाहायला मिळतीये. पहिल्या 3 बॉल मध्ये अगदी आपण पाहताय धावाच दिल्या नव्हत्या. त्याच्यानंतर एक व्हाईट बॉल आला आणि आता मात्र विकेट हॅट्रिकच कंप्लीट केली आहे. चला पंच, स्पीडअप करायचंय. नवीन गोलंदाज सिद्धेश गोलंदाजी मार्क वरती आपण पाहताय. 9 वरती 4 सध्याची अगदी नाजूक परिस्थिती इथून आपल्याला पाहायला मिळते. सोपान 11 टीमची संघाचे पुरस्कर्ते सोपान असावळे यांच्याकडनं प्रत्येक चौकार षटकारासाठी कॅश प्राइज लागलं गेलंय. परंतु आता ते चौकार षटकार येणार का? चौकार षटकार आले तर मात्र या धावसंख्येचा पाठलाग होऊ शकतो आणि त्यासाठी मात्र ते प्रयत्न इथून करावे लागतील. आता फलंदाजांना वेळ का घेतला जातोय? अचानक फायटर्स टीम भरपूर वेळ घेतला जातोय. 10 मॅचेस कव्हर करायचे आहेत. कॅप्टन प्रमोद, हो, इथे देखील फटका मिस टायमिंग आहे. बॉल हवेमध्ये, फिल्डर आलेत, पकडले कॅच, आणखीन एक विकेट. रसल सरांनी सांगितलं होतं की कालच्या दिवसामध्ये याच मैदानावरती मोठ्या धावसंख्या आपल्याला चेस होताना पाहायला मिळाल्या, मोठे टार्गेट येताना पाहायला मिळाले. परंतु आज दिसले ब्रदर्स यांच्याकडनं देखील आपण पाहतोय 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल
अतुल दिसले यांच्यासाठी 14 बॉल आणि 32 धाव संख्येचं इक्वेशन आता इथून मात्र पाहायला मिळतंय. 14 बॉल 32 धावा अजूनही बनवायच्या आहेत. बॅटिंग करत असताना सोपान 11 टीमला संघाचे पुरस्कर्ते सोपान आसावळे यांच्याकडनं प्रत्येक षटकार आणि प्रत्येक चौकारासाठी कॅश प्राइज लागलेत. चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक, परंतु ते षटकार चौकारातून इथून मात्र थांबलेत. ते येतच नाहीयेत. जणू काही त्यांनी फलंदाजाची नातच तोडून ठेवलंय. अशी परिस्थिती सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 13 बॉल आणि 32 धाव संख्येची गरज. ओ फटका तर लॉब केला, ताकद जनरेट केली जाईल का? जातोय बॉल सीमारेषेच्या जवळ, पकडली एक कॅच. आणखीन एक आदरा मिळतोय सोपान 11 टीमला. फलंदाज बाद होतील. संघाने ठेवले सामने. चला स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. 12 बॉल 32 धाव संख्येची अजूनही आवश्यकता आहे. जगदीश दिसले आणि मनोज भोईर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज.